श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 338। महादायसाचा उपहार स्वीकार। महादायसाने सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। महादायसा उपहार तयार करू लागली। तेवढ्यात एक ब्राह्मण सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती करायला आला। सर्वज्ञांना विनंती केली त्यावर सर्वज्ञ म्हणाले, महात्मे जेवायला येतील। बायांची एकादशी होती म्हणून सर्वज्ञ फक्त भक्तजनांनाच पाठवू लागले। तेव्हा बायसा म्हणाली, बाबा श्रीमंताचे लेकरू लोकांच्या घरी जेवायला कसे जाईल? बटिकाला राहू द्या म्हणून पद्यनाभी देवाला ठेवले। तेव्हा महादायसा आपल्या मनात म्हणू लागली, सर्वज्ञ दादोसालाही ठेवतील तर बरे होईल। दादोसही सर्वज्ञांच्या पंक्तीत जेवतील। यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई मनात काही विचार चाललेला दिसतो। आणि सर्वज्ञांनी दादोसाला म्हटले, महात्मे हो तुम्ही राहा, पद्यनाभी तू जा। भक्तजन जेवायला गेले। नंतर सर्वज्ञांना पूजा वसर केला। महादायसाने उपहार तयार केल्यानंतर सर्वज्ञांसाठी ताट केले। मग सर्वज्ञांचे जेवण झाले। गुन्हा केला, पानाचा विडा दिला। दादोस व बायसाचेही जेवण झाले। सर्वज्ञ संध्याकाळ पावेतो तेथेच होते। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।